SIP करायची की नाही? खूप गोंधळ आहे, बरोबर? पण ऐका, बहुतेक लोक SIPमध्ये पैसे गमावतात ते फक्त एकाच चुकीमुळे. आज आपण ती चूक कोणती आहे तेच बघणार आहोत आणि हा सगळा गोंधळ संपवणार आहोत. ऑनलाईन बघितलं की डोकं चक्रावतं. कोणी म्हणतं SIP म्हणजे संपत्ती बनवण्याचा राजमार्ग, तर कोणी म्हणतं हा तर एक आर्थिक सापळा आहे. आता यातलं खरं काय? SIPने खरंच श्रीमंत होता येतं की पैसे बुडतात? चला, आज याचाच सूक्ष्ममोक्ष लावूया. तर आपण 6 सोप्या स्टेप्समध्ये हा सगळा विषय समजून घेऊ. SIP बद्दलच्या चर्चेपासून ते योग्य फंड कसा निवडायचा आणि संपत्तीच्या प्रवासाला सुरुवात कशी करायची, सगळं काही बघूया. चला, मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. SIP बद्दल एवढं वेगवेगळं का बोललं जातं? म्हणजे इतके परस्परविरोधी सल्ले का दिले जातात? यामागे ना एक मोठं कारण आहे. आणि गंमत माहितीये काय? प्रॉब्लेम SIPमध्ये नाहीच आहे. तो आहे ती वापरण्याच्या पद्धतीत. लोकं साधारणपणे 2 मोठ्या चुका करतात. पहिली, मार्केट खाली आलं की घाबरून आपली SIP थांबवतात. आणि दुसरी, सुरुवातीला चुकीचा फंड निवडतात. आणि म्हणूनच त्यांचं नुकसान होतं. आता येतो दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. मार्केट कधी वर जाईल, कधी खाली येईल याचा अंदाज लावण्यापेक्षा गुंतवणुकीत शिस्त ठेवणं म्हणजे सातत्य ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगायचं तर हेच सिपचं मूळ तत्व आहे. जरा हे आकडे बघा. गेल्या 15 वर्षांचा डेटा आपल्याला काय सांगतोय? की जर कोणी 5, 10 किंवा अगदी 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली असती तर त्यांना सरासरी 14 ते 15% जास्त रिटर्न मिळाला असता. आता विचार करा, हा रिटर्न FD आणि महागाई दरापेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी मार्केट टायमिंग करायची काहीही गरज नव्हती. आणि याचंच समर्थन वॉरेन बफे यांचं एक प्रसिद्ध वाक्य करतं. ते म्हणतात, जेव्हा इतर घाबरलेले असतात तेव्हा लोभी बना. SIP करणाऱ्यांसाठी तर हा एक मंत्रच आहे. याचा एकदम सोपा अर्थ आहे, जेव्हा मार्केट पडतं, सगळे घाबरून विकायला लागतात, तेव्हाच कमी किमतीत जास्त युनिट्स खरेदी करण्याची खरी संधी असते. बरं, तर SIP का करायची हे तर कळलं. आता वळूया कशी करायची या प्रश्नाकडे. म्हणजे आपली स्वतःची गुंतवणुकीची योजना कशी बनवायची ते आता बघूया. आपली स्वतःची योजना बनवण्यासाठी या 4 सोप्या स्टेप्स आहेत. 1. आपलं ध्येय काय आहे ते ठरवा. घर घ्यायचंय, गाडी घ्यायचीय की निवृत्तीसाठी नियोजन करायचंय? 2. त्या ध्येयासाठी आपल्याकडे वेळ किती आहे? 3. महागाईचा विचार करून भविष्यात किती पैसे लागतील याचं गणित मांडा. आणि 4थी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, अशी रक्कम निवडा जी दर महिन्याला कोणताही ताण न घेता गुंतवता येईल. आता एक जादू बघूया. समजा दरमहा 10,000 रुपयांची SIP 20 वर्षांसाठी केली तर साधारण 1 कोटी रुपये जमा होऊ शकतात. पण जर दरवर्षी आपल्या SIPच्या रकमेत फक्त 10% वाढ केली तर तीच गुंतवणूक जवळपास 2 कोटी रुपये देऊ शकते. डबल. हीच आहे स्टेप अप SIPची खरी ताकद. जर हे कॅल्क्युलेशन पटलं असेल आणि असं प्रॅक्टिकल फायनान्शियल मार्गदर्शन हवं असेल तर फायनान्स जर्नी विथ जयेशला नक्की सबस्क्राईब करा. ओके, तर प्लॅन तयार आहे. पण आता पुढचा प्रश्न, एवढ्या सगळ्या फंडांमधून आपल्यासाठी योग्य फंड निवडायचा कसा? चला, तेही बघूया. मुख्यतः इक्विटी फंडांचे हे 4 प्रकार लक्षात ठेवा. लार्ज कॅप म्हणजे देशातल्या टॉपच्या 100 मोठ्या स्थिर कंपन्या. इथे जोखीम कमी असते. मग आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप. या छोट्या कंपन्या असतात जिथे वाढीची संधी जास्त असते पण सोबत जोखीमही जास्त असते. आणि चौथा प्रकार आहे फ्लेक्सी कॅप, जिथे फंड मॅनेजर मार्केटनुसार ठरवतो की पैसे कुठे गुंतवायचे. आपल्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार फंड निवडणं महत्त्वाचं आहे. आणि आपली रिटर्न्स कमी होतात. हा जो छोटासा फरक दिसतो ना, तो 20-25 वर्षांमध्ये लाखो रुपयांचा असू शकतो. आता बोलूया काही अशा चुकांबद्दल ज्या चांगल्यातल्या चांगल्या गुंतवणूक योजनांना सुद्धा पाण्यात घालू शकतात. यांना आपण इन्व्हेस्टर ट्रॅप्स म्हणू शकतो. खूप लोकांना वाटतं की जितके जास्त फंड्स तितकी जास्त सुरक्षितता. पण हा एक मोठा सापळा आहे. विचार करा, जर कोणी 40-50 फंड्स घेतले तर होतं काय? जवळजवळ प्रत्येक फंडात त्याच कंपन्यांचे शेअर्स असतात. म्हणजे आपण फक्त वेगवेगळ्या नावाखाली एकाच पोर्टफोलिओसाठी जास्त फी देत असतो. खरं तर 3 ते 4 चांगले फंड्स पुरेसे असतात. तर या टॉप 3 चुका कायम लक्षात ठेवा.
पहिली, मार्केट पडल्यावर SIP थांबवायची नाही. दुसरी, 2-4 महिन्यांच्या रिटर्नच्या मागे धावायचं नाही. आणि तिसरी, 40-50 फंड्स घेऊन पोर्टफोलिओची खिचडी बनवायची नाही. जर या विश्लेषणातून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर याला लाईक करा, म्हणजे अल्गोरिदमला कळेल की असं उपयुक्त कंटेंट दाखवायचं आहे. आणि हो, ज्यांना गुंतवणुकीचा प्रवास सुरू करायचा आहे त्यांच्यासोबत हे नक्की शेअर करा. चला, तर मग आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया. सगळ्यात महत्त्वाचा संदेश परत एकदा लक्षात घेऊया. शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टिकोन. हे एक वाक्य ह्या संपूर्ण चर्चेचं सार आहे. स्मार्ट गुंतवणूक म्हणजे मार्केट टायमिंग करणं नाही, तर ती आहे शिस्त. फक्त ही एकच गोष्ट आपल्याला एक यशस्वी गुंतवणूकदार बनवते. आपल्या आर्थिक भविष्य हा एक लांबचा प्रवास आहे. आपण त्या प्रवासाची तयारी केली आहे का? फायनान्स जर्नी विथ जयेशला सबस्क्राईब करा आणि आपला हा प्रवास आजच सुरू करा.